नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजकाल आपण पाहत असतो अनेक लोक असं म्हणतात की जातीवाद संपलाय किंवा आज कुठे जातीवाद आपल्याला होताना दिसत नाही। अनेक लोकांचं असं मत आहे की जातीवाद किंवा जातीभेद ह्या ज्या गोष्टी असतात या आजकालच्या युगामध्ये होत नाही। जग मॉडर्न होत चाललंय, जगामध्ये बदल होत चाललेत, त्यामुळे जातीवाद आता कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही। परंतु मित्रांनो, जर आपण बाहेर गेलो, आपण जर भारत देशात किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो किंवा ग्रामीण भागात गेलो तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणून येते, ती म्हणजे जात। त्या ठिकाणी जात पाहून लोकांना कामं सांगितली जातात, जात पाहून त्यांना पाणी दिलं जातं, जात पाहून त्यांना जेवायला बसायला जागा दिली जाते, जात पाहूनच त्यांच्यासोबत संपूर्ण गोष्टी किंवा संपूर्ण घटना घडविल्या जातात। याचं एक उदाहरण म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी आता एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो। एक तरुण आहे, तो कटिंग करायला जातो। जेव्हा तो कटिंग करायला जातो तेव्हा कटिंग करणारा त्याला त्याची जात विचारतो आणि जात विचारल्यानंतर त्याला सरळ सरळ सांगतो, तुमच्या जातीच्या लोकांचे आम्ही केस कापणार नाही। आणि त्यानंतर तो जो व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। आपण अगोदर तो व्हिडिओ पाहूया। तुम्हारा मकसद ये हो कि भलाई समाज की कटिंग नहीं बनाना। बिल्कुल बने। कौन की बने? सबकी बने खाते गांव में। आप क्यों नहीं बना रहे तुम? गांव का रिवाज ये बाप दादा नहीं बनाते। नहीं तो गांव का रिवाज गलत है नहीं भाई साहब? ये रिवाज आप सरपंच से लड़ लो, हम बनाते हैं। नहीं, सरपंच से लड़ने वाली बात थोड़ी है। दुकान तो तुमने खोली गाँव में, तुमको बनाना चाहिए कटिंग है। हाँ, सबकी बनाना है, चमार भंगी सबकी बनाना पड़ेगा सर। और अगर ये छुआछूत अगर चलेगी ना, तुमने बात करी तो सबसे पहले तुम्हारी बात नहीं, अगर ये छुआछूत अगर चली नहीं तो फिर इस पे कानूनी कार्रवाई हो सकती है, तुम जानते हो। फिर SPSC लग सकता है इसमें, SPSC लग सकता है, फिर तुम्हारे ऊपर कानूनी कार्रवाई हो सकती है, या तो फिर तुम गांव में दुकान नहीं खोल सकते। हाँ, तो मैं बिल्कुल तुम्हारी सबसे पहले बना। वो तो हाँ करे या नहीं करे, ठीक है, लेकिन तूने दुकान खोली तो तेरे को ये काम करना है। तेरा काम है बाल काटने का। यहाँ कोई जाति और कोई धर्म नहीं, यहाँ मुसलमान भी आएगा, हिंदू भी आएगा। है, मुसलमान की बनाई होगी तूने कटिंग? बता, मुसलमान की बनाई, एक हिंदू की कटिंग नहीं बना रहा तू भलाई समाज का है? ये तो फिर सरासर, ये तो छुआछूत हुआ कि नहीं? फिर सरासर है। या तो फिर दुकान अपने घर रखना चाहिए तुमको, यहाँ पब्लिक प्लेस पे दुकान नहीं खोलना चाहिए। तो फिर तुम है, ये तो गलत है ना भाई साहब। आप पे कानूनी कार्रवाई हो सकती है क्या? और वो दुर्गा प्रसाद बोल रहा है ना कि पंचायत में लिख के दो और वहाँ ऐसा करो वैसा करो, है ना। लिखने वाले कोई बात नहीं है, सरेआम दिख रहा है कि छुआछूत है, हो रही है। आजादी के 75 वर्ष 79 साल हो गए, अभी तक भी आज भी जब दलितों के बाल काटने पर अगर नाई अगर रोक लगाता है तो हम आजाद नहीं है, आज भी गुलाम की ओर है। फिर अगर देखे जाए एक मायने में तो है। किस आजाद भारत की बात कर रहे हो यार? आज तो हम अभी भी गुलाम है फिर तो, एक हिसाब से अगर देखा जाए तो है। आपने तो आपका तो काम है ना बाल काटने का, और आप बाल काटने की बजाय आप तो तुम हमें रोक रहे कि आप भलाई समाज से आपके बाल नहीं काट सकते हैं यार। आप बाल नहीं काट सकते तो आपको दुकान नहीं खोलनी थी यहाँ पर, फिर आपके घर रखनी थी आपको दुकान है। ये कोई परमिशन नहीं है यहाँ से वहां तक दुकान रखने की। आपको बोलो, मैं बताऊं आपको बात। चलो, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या ही गोष्ट तर लक्षात आलीच असेल की जात म्हणजे नेमकं काय आहे आणि जात ही किती घाणेरडी गोष्ट आहे। लोकांच्या मनातून जात ही कधीच जात नाही आणि जात ही जाणारही नाही। आणि याचंच हे उत्तम उदाहरण आहे, कारण त्या ठिकाणी एक तरुण फक्त कटिंग करायला गेलेला असतो आणि समोरचा कटिंग करणारा सर्व जाती धर्मांच्या लोकांची कटिंग करतो, पण जो मागासवर्गीय तरुण आहे त्याला थेट तोंडावरती कटिंग करण्यासाठी नाही म्हणतो आणि त्याला सांगतो, तुमच्या समाजाच्या लोकांचे केस आम्ही कापणार नाही किंवा खालच्या जातीच्या लोकांचे केस आम्ही कट करणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करतो। आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे। तर मित्रांनो, यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते की जे लोक म्हणतात आजकाल जातीवाद नाही किंवा कुठेच जातीवाद घडत नाही, त्या सर्वांसाठी एक गोष्ट किंवा एक उदाहरण आहे की हे संपूर्ण गोष्टी खोट्या आहेत। आजही जातीवाद आहे, आजही लोकांच्या मनात जात आहे आणि जात ही जाणारच नाही। तर तुमचं यावरती काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।